नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सकाळी सकाळी सई नाश्ता करत असते आणि इंद्रा तिला तो नाश्ता भरवत असते. तेवढ्यात तिथे मुक्ता येते. तर मुक्ता सईला बोलते की तुझ्या हाताने खा बरं. पण सई मात्र लगेच म्हणते मला तर हातच नाहीयेत. तर मुक्ता लगेच सईचे हात समोर करते आणि सईला म्हणते या स्वतःच्या छान हाताने आता आजीला खाऊन दाखवा. हे सगळं पाहता इंद्रा म्हणते तुझे सासरे म्हणतात ना तसंच एकदम सगळ्यांना नियम सारखेच, म्हणजे तू भरवलेलं चालतं आणि मी नाही भरवायचं कसं हिला. मुक्ता मात्र इंद्राला समजावून सांगत असते की मला तसं नव्हतं म्हणायचं. पण इंद्रा मात्र म्हणते तुला काय म्हणायचंय काय नाही म्हणायचंय हे सगळं समजतं मला. आजीला कसला त्रास, पण आजीला कसला त्रास होतो हे माहिती का तुला. तर मुक्ता लगेच इंद्राला म्हणते तिच्या स्कूलमधनं कंप्लेंट आली होती. तिच्या बाईंनी वहीवरती लिहून दिलंय की ती स्कूलमध्ये सुद्धा स्वतःच्या हाताने खात नाही. तर मग आपण हळूहळू तिला सवयी नको का लावायला, म्हणून म्हणाले मी, बाकी काही नाही. मुक्ता सईला म्हणते सई आता तू आजीला खाऊन दाखव स्वतःच्या हाताने. पण मात्र इंद्रा लगेच म्हणते कशाला करताय हे सगळं. ज्यांना आजी नसते ती मुलं स्वतःच्या हाताने खातात. असते एखाद्याची मजबुरी. आता शाळेतले लोक तसंच म्हणणार ना की स्वतःच्या हाताने खाल्लं पाहिजे. तसंही आजकाल मुलं आणि सुना आजी आजोबांकडे राहतात कुठं. तेवढ्यात तिथे स्वाती येते आणि इंद्राला म्हणते की मी सूटकेस भरलाय त्याला लॉक पाहिजे, दे ना लवकर लावून. पण मात्र इंद्रा स्वातीला नाश्ता करण्यासाठी बसवत म्हणते इतकी काय घाई करतेयस, लवकर काहीतरी खाऊन घे. त्यानंतर मुक्ता सईला म्हणते सई पटापटावर आपल्याला शाळेत जायचंय. सई मात्र शाळेत जाण्यासाठी नकार देते. मुक्ता कारण विचारते. त्यानंतर इकडे दुसरीकडे पुरुषोत्तम माधवीकडे चहा मागत असतो. तर तिथे माधवी नसते, मिहिका असते. मिहिका पुरुषोत्तमला म्हणते अरे ती जिजूशी फोनवरती बोलतीये. पुरुषोत्तम कोणता जिजू म्हणून विचारतो. तर मी काय सांगते जुना जिजू. तेवढ्यात तिथे फोनवरती बोलत बोलत माधवी येते. तर फोन झाल्यानंतर माधवी म्हणते आता मयुरेश सांगत होता की पार्थचा इंटरव्ह्यू खूप छान झाला आणि त्याला मिळाले ऍडमिशन. तर हे ऐकताच सगळ्यांनाच खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई मुक्ताला सांगू लागते बोक्याला ना आज ताप आलाय आणि मी त्याची डॉक्टर आहे. तर मुक्ता म्हणते मी तुझी सिनियर डॉक्टर आहे ना. तर मग पटापट शाळेचं आवरायचं, पटापट शाळेत जायचं. बोक्याची ट्रीटमेंट ही सुरूच राहील. पण सई मात्र शाळेत न जाण्यासाठी नकार देत असते. इंद्रा मात्र मुक्तावरती ओढत म्हणते तिला जरा शाळेत नसन जायचं तर नको पाठवू ना. प्रत्येक गोष्टी तुला वाद कशाला घालायचा असतो. मी जरा काही बोलले तरी लगेच तोंड उघडते. एक दिवस जर नाही गेली शाळेत तर काय बिघडणार आहे. तिची जायची इच्छा नाहीये ना तर जाऊ दे. मुक्ता मात्र इंद्राला समजावत सांगत असते अहो मम्मी तिची शाळेने वॉर्निंग दिली ना आपल्याला. तर लगेच इंद्रा म्हणते शाळा संस्कार करते आपल्यावरती की घरचे करतात. मला 4-4 पोरं होती, रोज शाळेत जायची माझी पोरं. आणि सुनबाई सगळी बोटं सारखी नसतात. सागर तर रोज शाळेला जायला मागायचा, पण तुझा लकी काका रोज नवीन नवीन कारणं द्यायचा. आणि हे बघ सुनबाई, एक गोष्ट लक्षात ठेव, जर पोरांसारखी जर नाही वागली ना तर असं समजायचं की आपलं काहीतरी चुकतंय. आता इथं चुकीचं काय आणि बरोबर काय हे काय तुला एकटीलाच माहितीये का. आज मी बोलू शकते की माझा एक पण पोर वाया नाही गेला. तर स्वाती लगेच म्हणते हा एवढंच काय, मम्मीच्या या सगळ्या संस्कारामुळे भाई एवढा मोठा बिझनेसमॅन आहे. आणि आपली कोमल आधी तर फक्त डान्सच करायची पण आता सीए होतीये. इंद्रा म्हणते मी एकदा सांगितलंय ना की सई आज शाळेत जाणार नाही म्हणजे नाही जाणार. मुक्त शांतपणे इंद्रा आणि स्वातीचं बोलणं ऐकत असते. सईला मात्र खूपच आनंद होतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे माधवी पुरुषोत्तम हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात. तर माधवी म्हणते आपण मुक्ताला सांगूयात ती शाळा खूपच छान आहे की सईलाही त्याच शाळेत घालायला, म्हणजे सई आणि पार्थ दोघेही एकत्र वाढतील. तर पुरुषोत्तमला देखील माधवीची ही आयडिया पटते. तर माधवी मध्येच म्हणते मला किती छान वाटतंय. मुक्ताचं मूल कोणत्या शाळेत जाईल याची चर्चा करतोय आपण. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो. तर मुक्ता सागरला कॉफी आणून देते. सागर मुक्ताला म्हणतो मी कॉफी नाही तर चहा पितो. पण मात्र मुक्ता म्हणते आज कॉफीच पिया, रात्रीची उतरेल. आणि मुक्ता लगेच तिकडनं निघून जाते. सागर मुक्ताने बनवलेली कॉफी पितो. तर कॉफी पिताच सागर खूप विचित्र तोंड करतो आणि स्वतःशीच म्हणतो कॉफी सुद्धा यांच्यासारखीच आहे कडू. ते टेबलवरती समोरच सई अभ्यास करत असते. तेवढ्यात सईच्या हातातली पेन्सिल खाली पडते आणि ती सागरच्या पायाशी येते. सई उठते आणि पडलेली पेन्सिल नेण्यासाठी सागर जवळ येते.
तर सागर आणि सई दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. सई सागरचं हे सगळं वागणं मुक्ता देखील पाहत असते. तर सई सागरकडनं पेन्सिल घेऊन जाते. त्यानंतर सागरला इंद्राचं बोलणं आठवायला लागतं. म्हणजेच की इंद्रा म्हणत होती की हे सगळं घर आम्ही सईच्या नावावरती केलंय. त्यानंतर मुक्ता सागरकडे पाहते. तर मुक्ताला समजतं की सागर आता चिडायला लागलाय. तर मुक्ता लगेच सईला तिच्या रूम मध्ये पाठवून देते. सई रूम मध्ये गेल्यानंतर सागरच्या डोक्यातले विचार थांबतात आणि तो शांत होतो. तेवढ्याच सागरच्या फोनवरती फोन येतो. तर समोरून आदित्य बोलत असतो. तर सागर म्हणतो, आदित्य म्हणजे आदित्य सागर कोळी, माझा मुलगा. आधी कसा आहेस तू? किती वर्षाने तुझा आवाज ऐकतोय. तर आदित्य सागरला म्हणतो, मला तुम्हाला भेटायचंय, तुम्ही भेटू शकता का? तर सागर म्हणतो, ऑफकोर्स येऊ शकतो. आधी सागरला सांगतो, मी आता सावनी मम्माकडे आहे, त्यामुळे तुम्ही तिथेच या. आणि आदित्य फोन बंद करून टाकतो. त्यानंतर सागरला लगेच आदित्य आणि त्याच्यामधले जुने दिवस आठवतात. तेवढ्यात तिथे बापू आणि इंद्रा येतात. ते दोघीही सागरची अशी अवस्था पाहता त्याच्याकडे येत त्याला विचारतात, सागर काय रे, सगळं ठीक आहे ना? इंद्रा सागरला म्हणते, सागर असं चुरगळलेला कागदासारखा चेहरा करून कशाला बसला? तुझ्या मनात काय ओझं ना ते सांग मला, मन हलकं कर. तो आम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तर सागर सांगू लागतो, आदित्य, मला आता आदित्यचा फोन आला होता, त्याने मला भेटायला बोलवलंय. सागरचे हे सगळं बोलणं पाहता इंद्राला देखील खूप आनंद होतो. इंद्रा म्हणते, मी काय म्हणाले होते तुला, तो नक्की तुझ्याकडे येणार. पण सागर मात्र म्हणतो, तसं तर नव्हतं वाटत, परक्यासारखं बोलत होता माझ्याशी. एक गोष्ट कळत नाहीये, त्याने ते बोर्डिंग स्कूलमध्ये असायला हवं, कारण त्याच्या एक्झाम सुरू होणार आहेत. आणि तो सावनीच्या घरी काय करतोय? तर इंद्रा म्हणते, म्हणजे त्याने तुला सावनीच्या घरी भेटायला बोलवलंय. पण बापू मात्र सागरला समजावत सांगतात, तुला त्याचा फोन आला होता ना, त्याने तुला भेटायला बोलवलंय. तर मग भेटला की सगळं समजेल, आत्ताच का उलटसुलट विचार करायचा? इंद्रा म्हणते, सागरे अरे तुझ्या लग्नामध्ये मला असं वाटत होतं की त्याच्या बोर्डिंग स्कूलमध्ये फोन करावा आणि त्याला तुझ्या लग्नामध्ये बोलवून सकाळचे 4 घास खाऊ घालावेत. तर सागर म्हणतो, बरं झालं नाही केलं, कारण त्याला फोन न करण्याचे, त्याच्यापासून लांब राहण्याचे ऑर्डरच कोर्टाचे. बापू विचारतात की कधी बोलवलंय भेटायला? तर सागर म्हणतो, आत्ताच. बापू लगेच बोलतात, त्याला माहीत नाही का तुझ्या मीटिंग्स असतात म्हणून? तर सागर म्हणतो, नाही, माझ्या मुलाने इतक्या दिवसाने मला भेटायला बोलवलंय, मी जगातली कुठलीही मीटिंग कॅन्सल करेल. सागर मात्र म्हणतो, मला असं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे त्याच्याबरोबर, माझ्याबरोबर. त्याने जगात कुठे जरी बोलवलं असतं तरी मी गेलो असतो, मग सावनीच्या घरी. तर बापू म्हणतात, अरे लहान आहे अजून आदित्य, तो आपल्या आईच्या घरी भेटायला नाही बोलावणार मग कुठे बोलवणार, लहान आहे ना तो, तू उगीच नको तो विचार नको करू. पण सागर मात्र बापू मुक्ताला म्हणतो की तुम्ही नका काळजी करू, आदित्यने मला भेटायला बोलवलंय, मी जाणार आहे. आणि सागर तिकडनं निघून जातो. इंद्रा खूप टेन्शनमध्ये येते. तर मुक्ता लगेच स्वतःशीच म्हणते, नेमकं काय झालं होतं? आदित्यचं नाव घेतल्यानंतर इतके का टेन्शनमध्ये येतात? जशी सई आहे तसाच आदित्य आहे, तरी इतके का घाबरतात? त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर हर्षवर्धनच्या घरी येतो. तर हर्षवर्धन सागरला पाहतो आणि त्याला म्हणतो, ये सागर, आज कसं काय येणं केलं आमच्या दारात? तर सागर म्हणतो, तुला भेटायला नाही आलोय मी, आधीने बोलावलंय मला. हर्षवर्धन सागरकडे कसली तरी फाईल देत म्हणतो, पण त्याआधी आदित्यने तुझ्यासाठी काहीतरी ठेवलंय, हे वाच आणि त्यावरती तुझा ऑटोग्राफ दे. तर सागर लगेच हर्षवर्धननी ती फाईल दिलेली फेकून देतो. सागरचा असा का प्रकार पाहता हर्षवर्धन म्हणतो, किती चिडतो रे तू सागर, राग पण तुला लगेच येतो. आणि कसं आहे माहिती का सागर, माणसाने जेवढी झेपेल तेवढीच दारू प्यावी आणि जेवढं रागावता येईल ना तेवढंच रागवावं. हर्षवर्धन म्हणतो, आता मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐक. पण सागर मात्र त्याच्यावरतीच ओरडत म्हणतो, तुझी ही फालतू बडबड बंद कर आणि आदित्यला बोलव. हर्षवर्धन म्हणत असतो, सागर मला चांगलंच माहिती आहे की तू आदित्यला भेटण्यासाठी किती आतुर झालायस, म्हणजे त्याच्यासाठी तू जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहेस. अरे सागर, जजने तुला काय सांगितलं होतं की आदित्यपासून लांब राहायचं, आणि जरी तुला आदित्यला भेटायचं असेल तरी तुला सावनीची परमिशन घ्यावी लागेल. काय रे सागर, इथे येऊन तू कायदा मोडतोयस हे विसरलास का? सागर मात्र म्हणतो, मी काहीच विसरलेलो नाहीये, त्याने मला फोन करून बोलवलं म्हणून मी इथे त्याला भेटायला आलो. तेवढ्यात तिथे सावनी येते आणि सागरला म्हणते, माय डिअर सागर, तुझ्या मुलाला न भेटताच तू इथनं जाणार आहेस का? ते बघ तिथेही त्याची रूम, जा जाऊन भेट त्याला. लगेच हर्षवर्धन म्हणतो, अरे पण कोर्टाच्या ऑर्डर्स तो नाही भेटू शकत त्याला. सावनी मात्र म्हणते, इट्स ओके हर्ष, तसंही एका मुलाला बापापासून लांब करायला आपण सागर कोळी थोडी आहोत. हर्षवर्धन सागरकडे परत ती फाईल देत म्हणतो, ही फाईल घेऊन बोलवलंय त्याने तुला आणि त्याला थोड्याच वेळ भेटायचं. सागर लगेच फाईल घेऊन आदित्यकडे भेटण्यासाठी जातो. पण तेवढ्याच समोर लगेच आदित्य येतो
आदित्यला पाहता सागरला खूप आनंद होतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आधी सागरला म्हणतो की मला माझं पासवर्डवरचं नाव चेंज करायचंय. तुमच्या ऐवजी मला हर्ष अंकलचं नाव टाकायचंय. आदित्यचं हे सगळं बोलणं ऐकता सागर खूपच अपसेट झालेला असतो आणि तो आदित्यला विचारतो की तुला कोणी फोर्स करतंय का? तर आधी सांगतो नाही, मला कोणीच फोर्स नाही करत आहे. तुम्ही प्लीज या पेपरवरती साईन करा आणि निघा इथनं. त्यानंतर सागर किचनमध्ये असतो. सागर फोनवरती बोलत असल्यामुळे त्याच्या हाताला चटका बसतो आणि मुक्ता लगेच सागरचा हात पाहू लागते. सागर मुक्ताला म्हणतो एवढं काही झालेलं नाहीये, पण मात्र मुक्ता त्याच्या हाताला बर्फ लावत असते. मुक्ता म्हणते बर्फ लावल्याने थोडा तास कमी होईल, पण सागर मात्र लगेच म्हणतो त्रास होणं हे माझ्या नशिबातच लिहिलंय, काही नाही होणार. त्यानंतर पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.